सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36 देन फाइंड व्हॅल्यू ऑफ n. आपल्याला दिलेलं आहे की n नॅचरल नंबरची सम आहे 36, मग ही n ची व्हॅल्यू काय असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. व्हॉट इज गिवन? सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे नंबर स्टार्ट होतील 1 पासून. सो 1 + 2 + 3 डॅश 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 अप टू n. याची सम दिलेली आहे 36. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की n हा नंबर कोणता असणार किंवा व्हॅल्यू ऑफ n. n इज व्हॉट. ओके, आता यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करा? सम आहे. इथे जर तुम्ही बघितलं नॅचरल नंबर्स आहे. नॅचरल नंबर्स आहे म्हणजे कॉमन डिफरन्स 1 असणार. नॅचरल नंबर म्हणजे सिक्वेन्स एपीचा आहे किंवा दिलेले नंबर्स एपीमध्ये आहेत. ते सगळ्यात आधी आपण मेन्शन करूया. सिन्स 1 to n नॅचरल नंबर्स आर इन AP and therefore इथे आपण असे मेन्शन करू शकतो विथ फर्स्ट टर्म 1 अँड कॉमन डिफरन्स ऑल्सो 1 and therefore Sn is equal to n/2 इनसाइड ब्रॅकेट. आपण इथे कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो? आपण दोन्ही फॉर्म्युले इथे यूज करून बघूया. Sn is equal to n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n - 1 × d. Sn ची व्हॅल्यू आहे 36. n/2 फर्स्ट टर्म इज 1 plus n - 1 into common difference is again 1. So n/2 2 plus n - 1 n/2 n plus 1 is equal to 36. इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला फॉर्म्युला मिळतो. आपण सम ऑफ n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला बघितला n × n + 1/2. सो ती असते सम n × n + 1/2 ही सम असते सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. तोच फॉर्म्युला आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. देअरफॉर 36 × 2 72 इज इक्वल टू n × n + 1. हे समजलं ना? हे काय सांगितलं आपण ज्यावेळेस थेअरी बघितली त्यामध्ये आपण 2-3 फॉर्म्युले डिराईव्ह केलेले. त्यामधला एक फॉर्म्युला होता सम ऑफ n नॅचरल नंबर्स. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता Sn इज इक्वल टू n × n + 1/2. आता इथे आपण काय फाइंड करतो? सम ऑफ n नॅचरल नंबर्सच फाइंड करतोय. त्यामुळे आपण या केसमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला ॲज इट इज यूज करू शकतो. हा फॉर्म्युला नसेल आठवत आपला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला सिम्प्लिफाय होऊन अगेन आपल्याला त्याच फॉर्ममध्ये मिळणार आहे. सो 72 इज इक्वल टू n × n + 1 अँड देअरफॉर 72 इज इक्वल टू n × n n² + n. ओके, अँड हेन्स n² + n - 72 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन n. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट फाइंड करायचे. रूट आपण असे कसे फाइंड करणार? आपल्याला असे दोन नंबर हवे ज्याचा प्रॉडक्ट आहे -72. प्रॉडक्ट इज -72 आणि ज्याची सम असणार आहे +1. ओके, कोणते नंबर आहे? 9 8. सम 1 पाहिजे म्हणजे +9 -8. सम येते 1 आणि प्रॉडक्ट येतो -72. देअरफॉर n² + 9n - 8n - 72 इज इक्वल टू 0. n आपण कॉमन घेणार. n + 9 - 8 inside bracket n + 9 is equal to 0. n + 9 n - 8 is equal to 0. Therefore n is equal to -9 or n is equal to 8. ठीक है, n नॅचरल नंबर आहे त्यामुळे n - 8 नॉट पॉसिबल. सॉरी, n - 9 नॉट पॉसिबल. त्याचा अर्थ काय? n ची व्हॅल्यू किती असणार आहे? +8. सो व्हॅल्यू ऑफ n इज 8. हा फॉर्म्युला झाला किंवा आपण जर अनदर फॉर्म्युला यूज केला Sn इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. बरोबर, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा फॉर्म्युला असतो. सो n/2 फर्स्ट टर्म काय आहे 1 आणि लास्ट टर्म काय आहे n. सो Sn इज इक्वल टू n × n + 1/2. याचाच अर्थ ही स्टेप आपल्याला मिळाली किंवा हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. कोणती मेथड यूज करा सेम आन्सर तुम्हाला इथे मिळणार आहे. सो n इज इक्वल टू 8. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. डिवाइड 207 इन 3 पार्ट्स सच दॅट ऑल पार्ट्स इन AP. 207 ह्या नंबरला आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे की जेणेकरून हे जे 3 पार्ट्स आहे हे 3 पार्ट्स APमध्ये असतील. अँड प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. आणि जे 2 स्मॉलर पार्ट असेल त्याचा प्रॉडक्ट असणार आहे 4623. ओके, आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला ह्या नंबरला डिवाइड करायचं आहे 3 पार्टमध्ये सच दॅट दिस 3 पार्ट्स इन AP. 3 पार्टमध्ये म्हणजेच काय 3 नंबरच्या फॉर्ममध्ये डिवाइड करायचं आहे आणि हे 3 नंबर APमध्ये पाहिजे. ज्यावेळेस आपण APमध्ये 3 नंबर कन्सिडर करतो तर आपल्याकडे ऑप्शन असतो. आपण ते नंबर असे घेऊ शकतो A + D, A + 2D असे नंबर घेऊ शकतो किंवा A - D,
ए प्लस डी असे नंबर घेऊ शकतो, ऑरल्स आपण ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D हे नंबर घेऊ शकतो, किंवा दुसरे कोणतं कॉम्बिनेशन. थोडक्यात काय की 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर आपल्याला कन्सिडर करायचे असतात. बट जनरली आपण ज्यावेळेस 3 टर्म्स कन्सिडर करतो एपीच्या, त्यावेळेस आपण कॅल्क्युलेशनच्या सिम्प्लिसिटीसाठी हे 3 नंबर कन्सिडर करतो. त्यामुळे इथे सुद्धा आपण तेच फॉलो करणार आहोत. इथे आपण असं लिहूया, लेट्स अज्यूम 207 is divided in 3 parts, a minus d, a and a plus d, which are in AP. ओके, हे 3 नंबर AP मध्ये आहेत. आपण असं कन्सिडर करू की या नंबरला आपण या 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो नेक्स्ट कंडिशन, product of 2 smaller parts will be 4623. आणि यावरून आपण असं लिहू शकतो की 207 किती असणार आहे, 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे त्याची सम किती झाली पाहिजे 207. सो फर्स्ट पार्ट प्लस सेकंड पार्ट प्लस थर्ड पार्ट, ही सम किती पाहिजे 207. हे इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू शकतो, d मायनस डी. सो 207 इज इक्वल टू 3a अँड a इज इक्वल टू 207/3. दिस इम्प्लाइज a इज इक्वल टू 69. एची व्हॅल्यू आली 69. आता बघा इथेच बघा तुम्ही, आपण टर्म्स ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी घेतल्या, त्यामुळे इथे डी आणि डी कॅन्सल झाला. हे जर आपण ह्या 3 टर्म्स घेतल्या असत्या, ए प्लस डी, ए प्लस 2D फॉर एक्झाम्पल, तर इथे आपल्याला एकही टर्म कॅन्सल झाली नसते आणि आपल्याला जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन ए आणि डी या 2 टर्म्समध्ये राहिलं असतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन पुढे जाऊन थोडेफार डिफिकल्ट झाले असते. त्यामुळे इझिएस्ट वे काय असो, 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर नेहमी घ्या, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. ओके, एची व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड पार्ट आपल्याला दिलेला आहे, अनदर कंडिशन, प्रॉडक्ट ऑफ 2 smaller parts is 4623. therefore 2 स्मॉलर पार्ट्स कोणते असणार, यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळ्यात लहान नंबर आहे ए मायनस डी, त्यापेक्षा मोठा ए आणि त्यापेक्षा मोठा ए प्लस डी. सो प्रॉडक्ट ऑफ स्मॉलेस्ट 2 म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट दिलेला आहे ए इंटू ए मायनस डीचा. हा प्रॉडक्ट किती आहे, दिस प्रॉडक्ट इज 4623. ओके, आता यामध्ये एची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे आपण ती व्हॅल्यू इथे पुट करूया. 69 इंटू 69 मायनस डी इज इक्वल टू 4623. देअरफॉर 69 मायनस डी इज इक्वल टू 4623/69. हे क्वेश्चन्स असे जनरली असे फ्रेम केलेले असतात की ज्यावेळेस आपण असं काही डिव्हिजन वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला नॅचरल नंबर मिळणार आहे. त्यामुळे नेहमी चेक करायचं की हे 2 नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का. तर इथे न्यूमरेटरला आहे 4623, डिनॉमिनेटरला 69. 69 जर म्हटलं तर 3 इंटू 23, येस 23 इंटू 3 इज 69. न्यूमरेटर बघितलं 4623, म्हणजे ऑब्व्हियसली न्यूमरेटर 23 डिव्हिजिबल असणार आहे. त्यामुळे इथे आपण याला सिम्प्लिफाय करूया, 23ने डिवाइड करूया 201. याला सुद्धा फर्दर आपण सिम्प्लिफाय करू शकतो 67. अँड देअरफॉर 69 मायनस डी इज इक्वल टू 67. डीची व्हॅल्यू असणार आहे 69 मायनस 67. दिस इम्प्लाइज डी इज 2. डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. एची व्हॅल्यू मिळाली, डीची व्हॅल्यू मिळाली. तर आपल्याला विचारलं काय होतं डिवाइड, ओके आपल्याला विचारलं होते ते 3 पार्ट कोणते असणार आहे. सो 3 पार्ट्स, ए मायनस डी, ए प्लस डी. ए इज 69, ए मायनस डी म्हणजे 69 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 67. आणि नेक्स्ट असणार आहे 69 प्लस 2 म्हणजे 71. या तिन्ही पार्टची सम करून बघा, 69 प्लस 71 प्लस 67, 13 प्लस 7 207. आन्सर सुद्धा इथे व्हेरीफाय झालं. तुम्ही या 2 नंबरचं प्रॉडक्ट घेऊन बघा. 2 स्मॉलेस्ट म्हणजे 67 इंटू 69 यांचा प्रॉडक्ट जर घेतला तो सुद्धा मिळेल तुम्हाला 4623. क्वेश्चन नंबर 10, देर आर 37 टर्म्स इन अन एपी. दिलेल्या एपीमध्ये 37 टर्म्स आहे. सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ॲट द मिडल इज 225. 3 टर्मची सम दिली ती सम आहे 225. बट ह्या टर्म्स कोणत्या आहे, विच आर प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल. तर ह्या सिक्वेन्सच्या एक्झॅक्टली मिडलला जे 3 नंबर्स आहे त्याची सम दिले 225. अँड सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. आणि ह्या सिक्वेन्सच्या लास्टचे जे 3 टर्म्स आहेत त्याची समसुद्धा आपल्याला दिली, दॅट सम इज 429.
राईट द AP, तर आपल्याला AP लिहायचं, म्हणजे थोडक्यात आपल्याला APचे टर्म्स कोणते ते टर्म्स मेन्शन करायचे आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला काय आहे. एक AP आहे, त्या APमध्ये टोटल 37 टर्म्स आहे. तर यामध्ये एंडच्या 3 टर्मची सम आपल्याला दिलेली आहे आणि या APच्या एक्झॅक्टली मिडलला जे 3 टर्म्स आहेत त्याचे सुद्धा सम आपल्याला दिलेले आहे. त्याचा यूज करून आपल्याला ह्या APमध्ये कोणते टर्म्स आहेत ते टर्म्स लिहायचे आहेत. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. व्हॉट इज गिवन 37 टर्म्स इन AP. टोटल टर्म्स 37 आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू किती असणार आहे 37. Therefore n is equal to 37. What is given? Sum of 3 terms exactly at the middle. Sum of 3 terms exactly at the middle. ती सम आहे 225 आणि त्यानंतर सम ऑफ 3 टर्म्स, सम ऑफ लास्ट 3 टर्म्स, sum of last 3 terms is equal to 429. आता एक्झॅक्टली हे तर तुम्हाला समजेल. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स काय असणार आहे. टोटल टर्म्स आहे 37, म्हणजे सिक्वेन्स कसा असणार आहे T1 T2 T3 37. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स म्हणजे कोणत्या टर्म्स असणार आहे T37, त्याच्या आधीची T36, त्या आधीची T35. हे सम दिलेलं आहे 429. ओके, आता मध्ये एक्झॅक्टली मध्ये असणाऱ्या 3 टर्म्स कोणत्या असणार आहे. मध्ये असणाऱ्या 3 टर्म्स बघा, टोटल किती आहे 1 to 37 अशा टर्म्स आहे. ओके, मिडल व्हॅल्यू काय असणार आपल्याला माहिती की ज्यावेळेस आपल्याकडे असे आता हे 1 to 37 म्हणजे ऑड नंबर ऑफ टर्म्स आहे. ऑड नंबर ऑफ टर्म्स जर असतील तर मिडल व्हॅल्यू आपण नेहमी फाइंड करतो n+1/2 ने. ठीक आहे, n म्हणजे किती नंबर ऑफ टर्म्स आहे. इथे टर्म्स आहे 37, 37 + 1 38, 38/2 म्हणजे 19. तर मिडल टर्म किती असणार आहे 19. किंवा लॉजिकली जरी तुम्ही विचार केला 1 to 37 आहे, म्हणजे इथे मिडलची टर्म किती असणार आहे 19 टर्म मिडलची असणार आहे. आपल्याला सांगितलं आहे सम ऑफ 3 टर्म्स एक्झॅक्टली ॲट दी मिडल. एक्झॅक्टली मिडलला असणार आहे 3 टर्म्स, म्हणजे 19 हा नंबर तर फॉर शुअर येणार आहे, म्हणजे T19 ही टर्म तर असणारच आहे. त्यानंतर इकडचा एक नंबर आणि इकडचा एक नंबर म्हणजे 20 आणि 17. तर याचा अर्थ आपल्याला काय कंडिशन दिलेलं आहे T17 प्लस नॉट 17 सॉरी T18 प्लस T19 प्लस T20 ही सम दिलेली आहे 225. कंडिशन इझी आहे. लास्ट 3 टर्म्स आहे, 3 नंबर लास्ट आपण लिहिले. एक्झॅक्टली मिडल 37 आहे टोटल नंबर, म्हणजे टोटल मधली व्हॅल्यू कोणती असणार 19. एक्झॅक्टली 3 व्हॅल्यूज पाहिजे, 19 19च्या या साईडची 19च्या या साईडची. सो 18 19 आणि 20 हे 3 टर्मची सम आपल्याला दिलेली आहे. आता टर्मची सम दिलेली आहे, TNचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, त्याचा यूज आपण करूया. 1 and 2. Since Tn is equal to a plus n minus 1 into d हा फॉर्म्युला आहे. And therefore from 1 18 19 20 this sum is 225. T18 म्हणजे काय असणार आहे आपल्याला माहिती Tn equal to a plus n minus 1. त्यामुळे इथे जो नंबर असेल त्यापेक्षा एक नंबर कमी घेऊन इथे त्यांनी आपल्याला डीला मल्टिप्लाय करायचं आहे. सो T18 म्हणजे a plus 17d plus 19 a plus 18d plus a plus 19d. This sum is 225. 1 2 3 3a प्लस यांची सम आपल्याला करायची आहे 51 52 53 54. 54d इज इक्वल टू 225. या ठिकाणी आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो 75 डिवाइड बाय 3. याला आपण बोलूया इक्वेशन नंबर 3. सो फर्स्ट कंडिशन आपल्याला एक इक्वेशन मिळालं. नाव सेकंड कंडिशन फ्रॉम 2. सेकंड इज T35 म्हणजे a plus 34d plus a plus 35d plus a plus 36d. This value is 429. Therefore 3a plus 34 35 आणि 36 105. 105d इज इक्वल टू 429. इथे जर बघितलं हा नंबर
3 डिव्हिजिबल आहे. हो, हा नंबर 3 डिव्हिजिबल आहे, त्यामुळे इथे सुद्धा अगेन आपण 3 डिवाइड करूया. सो a प्लस 35 नॉट 35 येस 35d इज इक्वल टू 143. दिस इज अनदर इक्वेशन. आता इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला 2 इक्वेशन मिळालेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व करून त्यावरून a आणि d ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर आपण इक्वेशन कसे सॉल्व करणार, आपण करूया इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3. सो a प्लस 35d इज इक्वल टू 143 आणि a प्लस 18d इज इक्वल टू 75. यांचे ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन घेऊ ही व्हॅल्यू किती असणार, 868. ठीक आहे, राईट हँड साईड 68 असणार आहे आणि ही व्हॅल्यू असणार आहे 17d. देअरफॉर d इज इक्वल टू 68/74. d ची व्हॅल्यू मिळाली 4. d इज इक्वल टू 4, d इक्वल टू 4 आपण पुट करूया इक्वेशन 3 मध्ये. सॉरी, फ्रॉम इक्वेशन 3 a प्लस 18d is equal to 75. Therefore a plus 18 into 4 is equal to 75. 72 is equal to 75. a ची व्हॅल्यू असणार आहे 75 मायनस 72 म्हणजे 3. सो a इज इक्वल टू 3. AP लिहायचं आहे. a ची व्हॅल्यू मिळाली, d ची सुद्धा मिळाली, त्यामुळे आपण AP लिहू शकतो. AP सिक्वेन्स कसा असतो AP साठी, a प्लस d, a प्लस 2d, a प्लस 3d dash dash dash. फर्स्ट टर्म a इज 3, नेक्स्ट टर्म a प्लस d म्हणजे 7. अगेन 4 ने इन्क्रीज होणार, कॉमन डिफरन्स 4 दिलेला आहे, त्यामुळे इथे नेक्स्ट टर्म असणार 11, 15. देन 4 ने इन्क्रीज होतोय, सो 19. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. इफ फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज a, AP ची फर्स्ट टर्म आहे a, सेकंड टर्म इज b अँड लास्ट टर्म इज c. फर्स्ट टर्म a, b सेकंड टर्म आणि लास्ट टर्म आहे c. Then show that sum of all terms is a plus c into b plus c minus 2 upon 2b minus a. तर आपल्याला हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचे किंवा शो दॅट करायचे की सम ऑफ ऑल टर्म्स विल बी दिस. ठीक आहे, क्वेश्चन समजलं काय, फर्स्ट टर्म दिली, सेकंड दिलेले, लास्ट टर्म दिलेले आणि या सगळ्या टर्मची टोटल ही असणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, तर सगळ्यात आधी व्हॉट इज गिवन फॉर गिवन AP. फर्स्ट टर्म इज a, T1 इज a, T2 काय दिलं आहे b आणि लास्ट टर्म म्हणजे आपण TN कन्सिडर करतो, TN इज इक्वल टू c. या कंडिशन्स दिलेल्या आहे. फर्स्ट टर्म मिळाली, त्यानंतर कॉमन डिफरन्स आपण फाइंड करू शकतो. कॉमन डिफरन्स, सो AP काय आहे थोडक्यात, सिक्वेन्स काय आहे, सिक्वेन्स इज a b डॅश डॅश डॅश, लास्ट टर्म इज c. असा सिक्वेन्स आहे किंवा असा AP दिलेला आहे. यामध्ये कॉमन डिफरन्स काय असणार आहे, कॉमन डिफरन्स 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये असणारा डिफरन्स, दॅट इज b मायनस a. म्हणजे इथे d ची व्हॅल्यू आपल्याला मिळते b मायनस a. फर्स्ट टर्म एज दिलेला आहे. ओके, आपल्याला काय शो करायचं, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, त्यासाठी आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे त्याचा विचार करायचा. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सम ऑफ ऑल टर्म्स इज दिस. म्हणजे आपल्याला एसएनचा फॉर्म्युला लागणार आहे. एसएनचा फॉर्म्युला, एसएनचे 2 फॉर्म्युला आहे, मग याच्यामधला कोणता फॉर्म्युला आपण यूज करायचा. सो एसएन इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू d, हा एक फॉर्म्युला आहे. किंवा अनदर फॉर्म्युला n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला लास्ट टर्म सुद्धा सिक्वेन्सचे दिलेले. फर्स्ट टर्म माहीत आहे, लास्ट टर्म माहीत नाही, त्यामुळे इझिएस्ट काय असणार की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करणे. बरोबर, दिस विल बी इझिएस्ट वे. हा फॉर्म्युला सुद्धा आपण यूज करू शकतो, बट आपल्याला काय सोपं जाईल त्याचा विचार करायचा. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला काय, n/2 Sn इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. हा फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याला ही सम दाखवायचे, या व्हॅल्यू एवढी. त्याच्यामध्ये T1 आपल्याला माहिती आहे, TN सुद्धा माहिती आहे, C. त्यानंतर आपल्याला एनची व्हॅल्यू माहीत नाही आहे. SN फाइंड करण्यासाठी एनची व्हॅल्यू माहिती नाही आहे. एनची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, तर आत्तापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की जेव्हा केव्हा आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करायची असते अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये त्यावेळेस आपण TNचा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे, TN इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. यामध्ये आपण TN म्हणजे लास्ट टर्म पुट करतो, कारण लास्ट टर्मची जी पोझिशन असणार आहे किंवा ज्या नंबरला लास्ट टर्म असणार आहे तेवढे नंबर ऑफ टर्म्स त्या सिक्वेन्समध्ये असणार आहे. करेक्ट, आठवते आपण अशा टाईपचे काही एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, एसएनकडे जाण्याआधी आपल्याला TN या फॉर्म्युलाचा यूज करून एनची व्हॅल्यू ते कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. सो फर्स्ट टर्म मिळाली, डी मिळाला. नाव TN इज इक्वल टू a प्लस
n-1 इंटू डी. आपण हे का यूज करतो कारण आपल्याला एनची व्हॅल्यू पाहिजे आहे. सो Tn इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. Tn म्हणजे आपण लास्ट टर्म पुट करू सी. सो सी इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. डीची व्हॅल्यू आहे बी मायनस ए. ओके, सो दॅट इज इक्वल टू ए प्लस एन इंटू बी. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ओके, आपल्याला इथे कसे ब्रॅकेट्स आहे बघा, बी प्लस सी मायनस 2a बी मायनस ए. त्यामुळे आपण काय करूया, इथे एन इंटू बी मायनस ए ॲज इट इज व्हॅल्यू लिहू. म्हणजे एननी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि -1नी अगेन त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं असं दाखवूया. ठीक आहे, हे समजलं कसं लिहिलं. फर्स्ट टर्म ॲज इट इज, यामध्ये एन इंटू दिस ब्रॅकेट -1 इंटू दिस ब्रॅकेट. सो दॅट इज इक्वल टू ए प्लस एन इंटू बी मायनस ए. ही टर्म ॲज इट इज लिहिली. एक्सपांड का नाही केली, कारण आपल्याला इथे बी मायनस ए टर्म पाहिजे असणार आहे. मे बी ती टर्म आपल्याला इथून मिळणार आहे. सो मायनस बी प्लस ए मायनस बी प्लस ए. ओके, सो 2a मायनस बी प्लस एन इंटू बी मायनस ए. दिस इज एन टर्म सी. अँड देअरफॉर याला आपण रिअरेंज करूया. सी प्लस बी मायनस 2a इज इक्वल टू एन इंटू बी मायनस ए. देअरफॉर एनची व्हॅल्यू काय असणार आहे, सी प्लस बी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. ही झाली एनची व्हॅल्यू. ओके, बघा आपल्याला बी मायनस एची टर्मसुद्धा मिळाले आणि न्युमरेटरची बी प्लस सी मायनस 2a ही टर्मसुद्धा मिळते. म्हणजे आपण जे सोल्युशन करतो ते करेक्ट वेवरती आहे. सो एनची व्हॅल्यू मिळाली. आता नेक्स्ट एस एनचा फॉर्म्युला. एस एन इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो n/2 फर्स्ट टर्म इज ए आणि लास्ट टर्म आहे सी. राईट, एनची व्हॅल्यू आपण इथून पुट करूया. देअरफॉर एस एन इज इक्वल टू ए प्लस सी बाय 2 इंटू एन. ए प्लस सी बाय 2 इंटू एन. इथे एनची व्हॅल्यू आत्ता आपण पुट करतो आहे. ए प्लस सी बाय 2 इंटू एन. एन इज सी प्लस बी मायनस 2a अपॉन बी मायनस ए. सो एस एन इज इक्वल टू ए प्लस सी इंटू सी प्लस बी. म्हणजेच आपण बी प्लस सी लिहू शकतो. न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय असणार, 2 इंटू बी मायनस ए. दिस इज फॉर्म्युला फॉर एस एन. क्वेश्चन नंबर 12. इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, देन एक एपी दिलेला आहे, त्या एपीच्या पी टर्मची सम आणि त्याच एपीच्या क्यू टर्मची सम ही दोन्ही सम सारखी असेल तर देन शो दॅट सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. तर त्या केसमध्ये पहिला पी प्लस क्यू टर्मची सम 0 असते. आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये नीट समजून घ्या. व्हॉट इज गिवन, सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स फॉर एपी, सम ऑफ फर्स्ट p terms is equal to sum of first q terms. ओके, सम दिलेले एपी साठी, त्यामुळे फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार एस एनचा. एस एन इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. सो सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स, हा फॉर्म्युला कशासाठी, सम ऑफ एन टर्म्ससाठी. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे काय असणार, एस पी. आणि सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स म्हणजे काय असणार, एस क्यू. एस पी काय असणार, एस पी विल बी p/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस p-1 इंटू डी. इथे जिथे कुठे एन आहे त्या एनला आपण फक्त इथे पीनी रिप्लेस करणार आहोत. ओके, अँड दॅट इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स म्हणजेच n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू डी. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. व्हॉट टू फाइंड, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स म्हणजे एस, इथे आपण लिहिणार पी प्लस क्यू. ही सम असणार आहे 0. हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. कंडिशन दिलेली आहे पी नॉट इक्वल टू क्यू. अजून एक कंडिशन दिलेली आहे पी नॉट इक्वल टू क्यू, म्हणजे पी आणि क्यू या दोघांची व्हॅल्यू सारखी नाही आहे. ओके, आता जे आपल्याला कंडिशन दिलं होतं ते आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आता याला आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. सिम्प्लिफाय कसं होणार आहे, या दोन्ही साईडला 2 आहे, डिनॉमिनेटरला 2 आणि 2 कॅन्सल होणार. नाव न्युमरेटर देअरफॉर 2ap प्लस p इंटू p-1 इंटू डी इज इक्वल टू 2aq प्लस q इंटू q-1 इंटू. इथे सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काय करूया, आपण एची टर्म एक साईडला घेऊ आणि डीची टर्म एका साईडला घेऊया. ओके, सो
therefore 2AP minus 2AQ is equal to या साईडला Q into Q minus 1 into D minus P into P minus 1 into D. A च्या टर्म एक साईडला, D ची टर्म एका साईडला. therefore A जर 2A आपण कॉमन घेऊ इथून, P minus Q is equal to या ठिकाणी आपण D कॉमन घेऊ शकतो. सो D कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय असणार, Q into Q minus 1 म्हणजे Q स्क्वेअर मायनस Q आणि त्यानंतर मायनस P into P minus 1 म्हणजे P स्क्वेअर मायनस P. ओके, therefore 2A into P minus Q is equal to D into, आता इथे जर तुम्ही बघितलं Q स्क्वेअर मायनस Q मायनस P स्क्वेअर प्लस P अशी टर्म आपल्याला मिळते. ह्या साईडला जर आपण ह्या टर्म्स एकत्र घेतल्या म्हणजे Q स्क्वेअर मायनस P स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअरची टर्म आणि त्यानंतर मायनस Q मायनस P या दोन टर्म एका ठिकाणी लिहिल्या, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, Q स्क्वेअर मायनस P स्क्वेअर किंवा बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती मॅथ्समध्ये A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर काय असतो, A प्लस B इंटू A मायनस B. माहिती आहे हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. Q स्क्वेअर मायनस P स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो Q प्लस P आणि Q मायनस P याच्याऐवजी Q प्लस P इंटू Q मायनस P. आणि ह्या साईडला यामधून आता आपल्याला इथे टर्म्स जी आहे ती Q आणि P ह्या सिक्वेन्समध्ये मिळते. इथे आपण काय करूया, मायनस साईन कॉमन घेऊ. मायनस साईन कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, Q मायनस P. समजते आपण कशी अरेंजमेंट करतोय. याचे आपण फॅक्टर्स लिहिले. Q मायनस P या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं, बेसिकली आपल्या इथे काही सिम्प्लिफिकेशन करायचं. आपल्याला बघायचं राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडला काही टर्म्स कॅन्सल होतील का. मग त्या हिशोबाने आपण काय केलं, Q स्क्वेअर मायनस P स्क्वेअर याचे फॅक्टर्स लिहिले. मायनस Q प्लस P होता, मायनस साईन बाहेर घेतला, ब्रॅकेटमध्ये Q मायनस P लिहिला. याचा अर्थ काय, मायनस Q प्लस P. याचा मिनिंग सारखाच राहिलेला आहे. यामध्ये या ब्रॅकेटमधून आपण Q मायनस P कॉमन घेऊ शकतो. बघा ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, यामध्ये आपण Q मायनस P कॉमन घेऊया. सो D इंटू Q मायनस P. इनसाइड ब्रॅकेट काय असणार आहे, Q प्लस P मायनस 1. ठीक आहे. आणि या साईडला आपल्याकडे आहे 2A इंटू P मायनस Q. therefore 2A इंटू P मायनस Q. इथे आपण असं करू शकतो, Q मायनस P ला P मायनस Q लिहू शकतो विथ साईन चेंज. दिस इज P मायनस Q मायनस P आहे. जर मला ही टर्म P मायनस Q अशी लिहायची असेल तर मला काय करावं लागेल, इथे मायनस साईन घ्यावं लागेल, कारण हे काय होणार, मायनस P प्लस Q. मायनस P प्लस Q म्हणजे ह्या टर्मऐवजी मी ही टोटल टर्म लिहिलेली आहे, मल्टिप्लाइड बाय D इंटू Q प्लस P मायनस 1. P मायनस Q का लिहिले, कारण आता मला या दोन्ही टर्म कॅन्सल करता येते लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला. अँड देअरफॉर 2A इज इक्वल टू मायनस D P प्लस Q मायनस 1. ठीक आहे. देअरफॉर 2A इज इक्वल टू D इनसाइड मायनस D इनसाइड ब्रॅकेट. ठीक आहे, आपण ही टर्म असेच ठेवूया, बघूया आता याचा यूज आपल्याला कुठे होणार आहे. तर हे एक रिलेशन आपल्याला इथे मिळालं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. समजलं इथपर्यंत. कॅल्क्युलेशन एकदा केअरफुली बघा आपण कसं सिम्प्लिफिकेशन इथे करतो आहोत. तर ह्या कंडिशन्स यूज केला. आता आपल्याला फाइंड करायचं आहे सम ऑफ फर्स्ट P प्लस Q टर्म. ती सम 0 आहे आपल्याला दाखवायचं आहे. नाव SP प्लस Q. फॉर्म्युला काय, Sn इज इक्वल टू n/2. एनला आपल्याला इथे रिप्लेस करायचा P प्लस Qने. सो n/2 म्हणजे P प्लस Q/2 इनसाइड ब्रॅकेट 2A प्लस n मायनस 1 इंटू D. n म्हणजे काय, P प्लस Q. सो P प्लस Q मायनस 1 इंटू D. ठीक आहे. फॉर्म्युला इथे गोंधळ होत असेल तर एकदा फॉर्म्युला पण मेन्शन करूया. n/2 2A प्लस n मायनस 1 इंटू D. एनच्या ठिकाणी आपल्याला फक्त P प्लस Q ही व्हॅल्यू इथे लिहायची आहे. आपल्याला दाखवायची ही जी व्हॅल्यू आहे किंवा ही जी टर्म आहे ना, ही टर्म 0 आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे आपण कसं प्रूव्ह करणार. सो दॅट इज इक्वल टू P प्लस Q/2 2A प्लस P प्लस Q मायनस 1 इंटू D. आता हे जे इक्वेशन 1 आपण लिहिलं ना, ते बघा त्यामध्ये काय काय टर्म्स आहे. ओके, हे इक्वेशन 1 आपण यानंतर अजून एक स्टेप लिहा. त्या स्टेपमध्ये आपण असं लिहू शकतो 2A प्लस मायनस D प्लस इनसाइड ब्रॅकेट P प्लस Q मायनस 1. हे जर आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर आपण असं लिहू शकतो 2A प्लस D इनसाइड ब्रॅकेट P प्लस Q मायनस 1 इंटू D इज इक्वल टू 0. फक्त काय केले, ही टर्म आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केली, तर हे रिलेशन आपल्याला 0 मिळत आहे.
याच्याऐवजी आपण याला इक्वेशन 1 बोलूया. ठीक आहे, ही स्टेप तुम्हाला याच्यानंतर लिहायची आहे. सो दिस इज इक्वेशन 1. फ्रॉम इक्वेशन 1 ही टोटल टर्म म्हणजेच ही टर्म आहे ना, 2a इंटू डी पी प्लस क्यू मायनस 1. ही टोटल टर्मची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजेच इथे आपण काय व्हॅल्यू पुट करू शकतो, 0 फ्रॉम इक्वेशन 1. सो दॅट इज इक्वल टू पी प्लस क्यू इंटू 0/2 अँड हेच 0. त्यामुळे आपण असं लिहू शकतो एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. लास्ट क्वेश्चन नंबर 14. ₹1000 इज इन्व्हेस्टेड ॲट 10% सिम्पल इंटरेस्ट. एक इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ₹1000 इन्व्हेस्ट केले आहे. त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट आहे, रेट आहे 10%. ठीक, ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर इफ द टोटल इंटरेस्ट अमाऊंट इज इन AP. तर प्रत्येक इयर एंडला जी टोटल इंटरेस्ट अमाऊंट आहे ते APमध्ये आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. देन फाईन इंटरेस्ट अमाऊंट आफ्टर 20 years. आणि अशा पद्धतीने हा पॅटर्न जर फॉलो केला तर 20 years नंतर किती इंटरेस्टचा अमाऊंट असणार ते आपल्याला चेक करायचं आहे. फॉर दिस कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आणि हे सोल्युशन आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स दिलेले आहे, काही बॉक्सेस दिले, त्या बॉक्सेसमध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज लिहायचे. क्वेश्चन समजला काय सांगितलं की सिम्पल इंटरेस्टने ₹1000 इन्व्हेस्ट केले गेलेलं आहे. त्यानंतर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट होता 10%. आपल्याला सगळ्यात आधी चेक करायचं की प्रत्येक वर्षाच्या शेवटी जेवढा टोटल इंटरेस्ट अमाऊंट मिळणार आहे तो APमध्ये आहे की नाही. आणि त्यानंतर आपल्याला 20 years नंतर किती इंटरेस्ट अमाऊंट मिळणार आहे ते सुद्धा फाईंड करायचं आहे. सो फर्स्ट स्टेप सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला दिलेला आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला असतो SI इज इक्वल टू PNR/100. यामध्ये P म्हणजे प्रिन्सिपल, किती अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली. त्यानंतर N म्हणजे किती टाईमसाठी आपण इन्व्हेस्ट केलेले आहे. आणि त्यानंतर R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काय होता त्या व्हॅल्यू डिवायडेड बाय 100. हा आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला. सिम्पल इंटरेस्ट तुम्ही प्रिव्हियस क्लासेसमध्ये शिकलेले आहात. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N किंवा P इंटू N इंटू R/100. सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 year. एका वर्षानंतर सिम्पल इंटरेस्ट किती असणार आहे. अमाऊंट आहे 1000, म्हणजे Pची व्हॅल्यू किती आहे 1000. त्यानंतर रेट किती दिलेला आहे 10%. आणि त्यानंतर Nची व्हॅल्यू व्हेरिएबल असणार आहे. सो सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 year म्हणजे Nची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 असेल तेव्हा P इंटू R इंटू N म्हणजे 1000 इंटू 10 इंटू 1/100. दिस इज सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 1 year. याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर 0,000. सो 10 इंटू 10 इंटू 1 म्हणजे 100. सो इथे व्हॅल्यू काय असणार आहे 100. ओके, नाव सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 2 years. 2 years नंतर काय असणार आहे Nची व्हॅल्यू इथे 2 पुट करायचे. सो 100 इंटू 10 इंटू 2 डिवायडेड बाय 100. इथे सुद्धा 2 0 कॅन्सल होणार. 10 इंटू 10 इंटू 2 म्हणजे 10 इंटू 20 दॅट इज 200. So this value is 200. Simple interest after 3 years. After 3 years किती इंटरेस्ट असणार आहे 1000 मल्टिप्लाइड बाय 10. 1000 इंटू 10 इंटू 3 इंटू 3/100. सो 0,000. सो 10 इंटू 30 10 इंटू 30 म्हणजे 300. ओके, एवढे आन्सर मिळाले. आता जिथे तुम्ही बघितलं फर्स्ट इयरला सिम्पल इंटरेस्ट मिळतोय ₹100. सेकंडला आफ्टर 2 years 200. आफ्टर 3 years 300. तर यामध्ये बघितलं तर एक कॉमन डिफरन्स मिळतो 100चा. याचा अर्थ काय इथे जो आपल्याला सिक्वेन्स मिळतो तो सिक्वेन्स APमध्ये आहे. ओके, सो नेक्स्ट अकॉर्डिंग टू दिस सिम्पल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 years विल बी. आता हा पॅटर्नचा आपण बघितलं 100, 200, 300. त्या पद्धतीने 4 year, 5 year आणि 6 year नंतर किती सिम्पल इंटरेस्ट असणार आहे 400. नेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला लिहावं लागेल 500 आणि नेक्स्ट बॉक्समध्ये असणार आहे 600. ठीक आहे, फ्रॉम दिस यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स. कितीचा डिफरन्स आहे 100, 200, 300, 400, 500, 600. 100चा डिफरन्स आहे. सो डी इज इक्वल टू 100. आणि त्यानंतर ए म्हणजे फर्स्ट टर्म. एका वर्षानंतर फर्स्ट इयर नंतर सिम्पल इंटरेस्ट किती मिळत होता 100. सो ए इज 100. ठीक आहे, अमाऊंट ऑफ सिम्पल. आता हे आपण काय केलं आपण प्रूव्ह केलं की ते APमध्ये आहे विथ फर्स्ट टर्म 100 अँड कॉमन डिफरन्स 100. सेकंड पार्ट आपल्याला काय सांगितलं की 20 years नंतर सिम्पल इंटरेस्टचा अमाऊंट किती असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो TN 20 years नंतरचा सिम्पल इंटरेस्ट किती असणार आहे दॅट टर्म म्हणजे nth टर्म दॅट इज T20 फाइंड करायचं. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार TN इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. T20 Nची व्हॅल्यू 20 आपण पुट करणार. सो A प्लस Aची व्हॅल्यू असणार आहे 100 प्लस N मायनस 1 म्हणजे 20 मायनस 1 इंटू D. D इज अगेन 100. सो T20ची व्हॅल्यू किती असणार आहे 100 प्लस 90 इंटू 100 100 प्लस
1900, 100 प्लस 1900 म्हणजे किती 2000. सो T20ची व्हॅल्यू इथे किती असणार आहे 2000. याचा अर्थ काय अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज 2000 रुपीज और रुपीज 2000.